मग अशा लोकांसाठी आपण सांगू शकतो, की रागी आहे. रागीची भाकरी करून तुम्ही आहारात समावेश करा. राजगिरा आहे. राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही नाश्त्यामध्ये वापर करू शकता. मग त्याच्यामध्ये जर दूध तुम्हाला चालत नसेल, तर तुम्ही दह्याचा वापर करा, ताकाचा वापर करा. राजगिऱ्याची लाही दुधातच खाल्ली पाहिजे अशी नाही. तुम्ही दह्यात आणि ताकात घेऊन सुद्धा त्याचा समावेश करू शकता, की आपला मुळा झाला, मुळ्याची पानं झाली, कॉलीफ्लॉवर ग्रीन्स झाली, त्याच्यानंतर सरसो का साग तुम्ही जरूर आहारामध्ये समावेश करा. या उपर भतुआचे लीव्स झाले, पालक झाला, याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळेल. सोयाबीन आहे, सोया मिल्क आहे किंवा सोयाबीनचा आटा तुम्ही कणकेमध्ये मिक्स करून वापरू शकता. चनाचा आटा आहे, जो तुम्ही व्हीट फ्लॉर मध्ये ऍड करून त्याची चपाती बनवू शकता.